हॅलो नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही जातोय दर्शनाला, प्रकाशाला, जे दक्षिण काशी म्हणून पण ओळखलं जातं आणि नंदुरबार जिल्ह्यातलं हे एक तीर्थस्थान आहे प्रसिद्ध। तिथं 108 मंदिरे आहे। त्याच्यामधले केदारेश्वर महादेव आणि विश्वेश्वर महादेव अशी 2 मंदिरं प्रसिद्ध आहे। तर हे एक खूप छान असं देवस्थान आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। तर आम्ही सकाळचे 10 वाजेला निघालो आहे। बघू जाऊन किती गर्दी आहे। तर नंदुरबारहून 25 किलोमीटरवर आहे प्रकाशा। आम्ही इथं थोडा वेळ थांबलो, पाणी नसं प्यायला। आणि हा रस्ता आहे, हा प्रकाशा शहाद्यावरून डायरेक्ट MP मध्ये जातो, खेतियाकडे। तर खूप मोठा हायवे आहे आणि मोठ्या गाड्या चालतात, बस, ट्रक वगैरे। आणि आता आम्ही येऊन पोहोचलो आहे। आणि ही बघा तापी नदी। तर हा बघा, हा छोटा पूल आहे, जुना पूल। आणि आता नवीन पूल चालू केला आहे आणि त्याच्यावर आहे। आणि ही तापी नदी आता आटून गेली आहे, पावसाळ्यात भरपूर भरून वाहते। ते थोडं मंदिर दिसतंय आणि हा नवा पूल यावर्षी चालू केला आणि येऊन पोहोचलो। हेलो, हाय हाय मेरे दोस्त, कैसे हो? ले ले। इथून आम्ही लाईनीमध्ये थांबलो आहे। तर भरपूर मोठी रांग आहे। तर आम्हाला 1 किंवा 2 तास लागतील। भरपूर गर्दी आहे। आज महाशिवरात्री असल्यामुळे खूप दुरून माणसं येतात दर्शनाला। हे बघा, तर
जत्रा पण भरली आहे. तर एक बाबा होते, त्यांनी आम्हाला टिळा लावला. तर मंदिरात पण लावतात टिळा, पण आम्ही त्यांना 1-2 रुपये देत होते माणसं, मग आम्ही 10 रुपये देऊन लावून मागितला. तर ह्या मंदिरांचा इतिहास 4,500 वर्षापूर्वीचा आहे असं म्हणतात. एकदा 6 महिन्यासाठी रात्र झाली होती, तेव्हा हे मंदिर बांधण्यात आली होती. आणि जे 108वं मंदिर होतं ते पूर्ण होत आलं होतं, आणि त्याचं घुमट जे होतं ते थोडं बाकी राहून गेलं होतं, आणि तेव्हा सूर्योदय झाला होता. तर ह्या गावाचे नाव प्रकाशा असं पडलं असं म्हणतात. आणि इथं बुक विकणारे पण होते. तर मला बुक वाचायला खूप आवडतं, आणि आमच्याकडे सगळीच पुस्तकं आहे, रामायण महाभारत आपल्या हिंदू धर्मावर, आणि सगळी मी वाचलेली आहे. पण माझ्याकडे भगवद्गीता नव्हती, आणि कधीची इच्छा होती माझी, ती इच्छा आज माझी इथं महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण झाली. आणि इथं मला भगवद्गीता भेटली, आणि ती आम्ही घेतली होती. हे बघा. आणि इथं अशी पण मान्यता आहे की जे भाविक उत्तर काशी वाराणसीला दर्शनला जातात, त्यांना परत इथे एकदा दर्शन घ्यावं लागतं, तेव्हा त्यांची यात्रा पूर्ण होते असं म्हणतात. हमको सहारा किसका मिलेगा, हमको सहारा किसका मिलेगा। तर मंदिरात भरपूर गर्दी असल्यामुळे मध्ये मला शूट करता काही आलं नाही, पण शिवलिंगावर छान असा शंकर भगवानाचा मुखवटा घातला होता,
आणि छान असं दिसत होते. आता आम्ही घाटाकडे निघालो होतो. तापी नदीच्या घाट आहे तिथं नदीला वाहायला जे सामान दिलं होतं ते वाहून द्यायचं होतं. हे बघा असा घाट आहे. ते पूल आहे 2, एक जुनं आणि नवं. हे बघा. इथे माणसं आंघोळ वगैरे करतात. 1-2 होड्या पण आहेत. आणि हे मंदिर. आता आम्ही इकडं रस्त्यावर आलो, बाहेर निघालो. सकाळी आम्ही पण काहीच नाही खाल्लं आणि मुलांनी पण काहीच खाल्लं नव्हतं, फराळ वगैरे. आता आम्ही रिटर्न जातोय. तर प्रकाशा गावात सगळीकडे अशी मंदिरे आहेत, 108 मंदिरे. तर आपल्याला जिकडं तिकडं गावात मंदिरच दिसतील. तर ऊन खूप पडलं होतं आणि आम्ही सगळे उपाशीच होतो. त्याच्यामुळे आम्ही जास्त मंदिरांकडे काही फिरलो नाही. तर जे रस्त्यावर येत होते तेवढेच मी शूट केले आहे आणि ते तुम्हाला मी दाखवते. तर छान छान अशी मंदिरं आहे दाखवण्यासारखी, बघण्यासारखी. पण एखाद दिवशी निवांत येऊन मी ती तुम्हाला दाखवेल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक पण करा.